काय जादू केलीस तू त्यांच्यावर? हं? आप्पा काय सांगत होते सांग ना. म्हणजे नीटचं काही कळलं नाही मला, पण ना कोणत्या तरी मुलीबद्दल बोलू पाहत होते, जणू काही त्यांच्या मुलीबद्दल. काका, तुम्हाला कोणी बहीण आहे का? बाबा मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? मला भूक लागली, वडापाव द्या. हो काय, इतकी वर्ष झाली तरी लक्ष्मीताईंचं नावही घेत नाही तू. आता निदान तनूला हो म्हणाला असता तरी काय बिघडलं? तुम्ही मागाशीच म्हणालात ना, आम्ही कुठल्याही गोष्टी विसरत नाही, तशाच आम्ही जुन्या जखमाही विसरत नाही. त्या जुन्या जखमांनी अजून खपली धरलेली नाही आणि कधी धरणारही नाही. पुन्हा हा विषय नको. आपल्या केसमध्ये वेंकी स्वतः बोलू शकत नाही, त्यासाठी त्याला एक ट्रान्सलेटर मिळतो जो तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याचे हावभाव, त्याचे हातवारे ट्रान्सलेट करून सांगतो. त्या केसमध्ये कसं होईल, फक्त इकडचे मुद्दे तिकडे मांडणं, त्याच्यामध्ये मुद्द्यांचा अभाव असेल, ग्रॅव्हिटी नसेल. त्यासाठी वेंकीची केस प्रभावीपणे मांडण्यासाठी ती केस भावनाने लढावी असं मला वाटतं. भावना, भावना, हे घे हे घे हे घे. काय आहे? अगं पुस्तकं आहेत. अहो पण एवढी पुस्तकं? अगं असं काय करतेस, आता तू केस लढवणार आहेस ना, मग वकिलीची जी जी पुस्तकं दुकानात अवेलेबल होती ना सगळी आणली. सगळी? भावना, तुला लग्नात मी वचन दिलंय, तुला जे हवंय मी सगळं देणार आहे. धन्य आता तुम्ही सिद्धिराज. अहो पण कालिंदी मॅडम जेवढी पुस्तकं वाचायला सांगतील ना तेवढीच वाचणार आहे मी. मी जर का एवढी पुस्तकं वाचावीत असं वाटलं असतं ना त्यांना, तर त्यांनी स्वतःच केस लढली असती ना. त्यांना हे हवंय की मी वेंकी दादाची बाजू व्यवस्थित समजून नीट मांडावी. चला, म्हणजे आता केस लढायची आहे या दृष्टीने तू विचार तरी करायला लागलीस. मग तू केस जिंकणार, मग केस जिंकल्यानंतर वकील व्हायचं बघणार, तेव्हा तुला ही सगळी पुस्तकं आहेत ना कामी येणार. हे केस जिंकणं तर अवघड आहेच आहे, पण त्याहूनही अवघड आहे तुम्हाला बोलण्यात जिंकणं. भावना, मला जिंकलंय सगळं, त्याहून जास्त काय हवंय? आणि ऐक, पुस्तकं महत्वाची आहेत ना. मी काय म्हणतो, तू चहा टाक, तोवर मी हे प्लेट्स घेऊन जातो. अरे कशाला, आता आलायस, आधी फ्रेश हो मग काम कर. अगं उलट रिलॅक्स होऊन आलोय. कसा गेला रे आजचा दिवस? मस्त गेला, छान वाटलं बाहेर जाऊन. जयंतचं तोंड बघावं लागलं नाही आणि जान्हवीच्या विचारातून थोडा काळ बाहेर पडलो. शोकसभेची जाहिरात. हा जयंत इतक्या खालच्या थराला गेला की याच्यामुळे जान्हवी गेली असून सुद्धा हा निर्लज्जपणे वर्तमानपत्रात शोकसभेची जाहिरात देतो आणि जानूच्या मित्रमैत्रिणींना गोळा करतोय. हे मी नाही सहन करू शकत जयंत. या जानूच्या शोकसभेला मला जायलाच हवा. मग त्या जयंतला तोंड द्यावं लागलं तरीही चालेल. आय एम सो ग्लॅड की तुम्ही सगळे आलात तिथे. जानू जिथे कुठे असेल आय एम शुअर
ती खुशच असेल आणि ती सोबत असो वा नसो, मी कायम तिच्या आनंदासाठी प्रयत्न करतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला इथे का बोलवलंय. जानू गेल्यापासून मी कम्प्लिटली शॅटर्ड आहे. माझी लाईफ उद्ध्वस्त झालेली आहे. आय एम शुअर की जानू गेल्याचं वाईट तुम्हालाही वाटत असेलच, पण आज आपण इथे ते दुःख व्यक्त न करता तिच्या चांगल्या आठवणी शेअर करायला जमलोय. एक मिनिट. यावर तुम्ही सगळ्यांनी तुमची जानू सोबतची सगळ्यात बेस्ट मेमरी लिहा. मी जेव्हा जेव्हा जानूला मिस करेन ना, तेव्हा मी ही चिठ्ठी बघेन आणि मला हे सतत आठवत राहील की जानूने किती छान माणसं जोडलेली आहेत. प्लीज. यातच कुठेतरी मॅडही असेल, हो ना? आता तो माझ्या तावडीत सापडेलच बघ.